लेकिन अभी डीपी प्लान नया बन रहा है। मैं राज्य सरकार से मांग करूंगा, अगर उधर अवैध निर्माण हुआ है तो उसको छोड़ के नए जगह पे जाए, रिजर्वेशन डाल के। राजनीति शब्द हमारे खून में नहीं है, लोगों का हमारे ऊपर कर्जा है, पण पॅचवर्क करणं आवश्यक होतं। आम्ही अधिक जोमाने प्रयत्न करू तो होल्डिंग पण अशा प्रकारे करायचा आहे की आजूबाजूला चौपाटी असेल। नालासोपारा पश्चिम में आज एक भूमि पूजन का कार्यक्रम संपन्न हुआ, जिस भूमि पूजन में राजन नाईक यानी कि नालासोपारा के आमदार उपस्थित थे। इनके साथ तमाम कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के वो भी उपस्थित थे। मनोज पाटिल ने इस संपूर्ण उद्घाटन कार्यक्रम का नेतृत्व किया, तो वहीं इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ताओं ने जय घोष के साथ में नारियल फोड़कर इस भूमि पूजन में अपनी सहभागिता दर्ज की। इस भूमि पूजन में मुख्य उद्देश्य बताया जा रहा था कि इसका प्लेग्राउंड जो अभी तक खुले तरीके से बना हुआ था, उसमें पूरी तरह बाउंड्री वॉल लगाकर गेट लगाया जाएगा और महानगर पालिका के कब्जा में चुकी है, लेकिन औपचारिक रूप से ही थी, घोषित रूप से या सार्वजनिक तौर पे लोगों को ऐसा लग रहा था कि ये प्राइवेट जगह है। ऐसे में जब वो आरक्षित जगह कब्जे में हो जाएगी तो महानगर पालिका उसका उपयोग भविष्य में कर सकती है। ये बातें राजन नाईक ने मीडिया से बातचीत करते हुए बताया और कहा कि इसका भूमि पूजन होने के साथ साथ अभी टेंडर निकलेगा और काम शुरू होगा। लेकिन इस बीच में एक विवाद वाली चीज भी देखने को मिली। वहीं पर स्थानीय रूप से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता संजय मेहरा उपस्थित थे। संजय मेहरा ने साफ तौर पर इस भूमि पूजन को अवैध ठहराया। उन्होंने कहा कि श्रेयवाद के चक्कर में ये भूमि पूजन किया जा रहा है। तो भूमि पूजन के इस पूरे कार्यक्रम में थोड़ा सा वाद विवाद भी देखने को मिला। लेकिन सुनिए राजन नाईक ने इस संपूर्ण माहौल पर क्या कुछ। 172 में से 329 अंदाजन इसमें अवैध निर्माण हुआ है, लेकिन अभी डीपी प्लान नया बन रहा है। मैं राज्य सरकार से मांग करूंगा कि पूरे के पूरे जो रिजर्वेशन थे, अगर उधर अवैध निर्माण हुआ है तो उसको छोड़ के नए जगह पे जाए, रिजर्वेशन डाल के यहाँ की जनता को आवश्यक तो जो सुविधा देनी चाहिए वो देनी चाहिए। ऐसे में राज्य सरकार से मांग की है। राजनीति शब्द हमारे खून में नहीं है, हम लोग राजनीति वो करने वाले से में नहीं है। लोगों ने बड़े विश्वास के साथ मुझे हमारे स्नेहाताई को विधायक बनाया है, तरे साहब को विधायक बनाया है, हमारे हेमंत सवरा डॉक्टर हेमंत सवरा साहब को सांसद बनाया है। लोगों का हमारे ऊपर कर्जा है, वो अच्छे काम करके और हमारा जो दायित्व है एक विधायक के नाते वो पूरा करने का काम हम राजनीति हमें बिलकुल रुची नाही आहे। ह्या संदर्भामध्ये कमी माहितीच्या आधारावर किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारावर मी काही बोलणार नाही, पण पॅचवर्क करणं आवश्यक होतं आणि जे करणं आवश्यक आहे ते लोकांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, इथल्या असलेल्या करदात्या नागरिकांच्या हितासाठी करणं हे आमचं कर्तव्य आहे, महापालिकेचं कर्तव्य आहे, आमचं सांगणं कर्तव्य आहे आणि महापालिकेचं करणं हे कर्तव्य आहे। त्यामुळे आम्ही दोघंही कुठे कर्तव्यात कसूर करणार नाही। महापालिकेचे अंदाजे 872 आरक्षक जागा भूखंड आहेत, त्यापैकी अंदाजे कमी जास्त असतील 329 भूखंडावरती अवैध निर्माण झालेलं आहे। 56 भूखंड महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत त्या जागेच्या मालकाकडून, त्यापैकी काही ठिकाणी अवैध निर्माण झालं असं महापालिकेत सांगते। त्यामुळे ह्या वसई, विरार, नालासोपारा मधील रहिवाशांना जी आवश्यक आरक्षण आहेत, जनकल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी जी आवश्यक आरक्षण आहेत ती त्यांना मिळालीच पाहिजेत। नवीन डीपी प्लॅन तयार होतो। मी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की ह्या सगळा नियोजन विकास आराखडा बनताना ह्या विषयही तुम्ही लक्षात घ्या आणि ह्याप्रमाणे नवीन विकास आराखडा तयार करा आणि जी आरक्षण असतील महापालिकेला मी सांगितलं आहे ती आरक्षण ताब्यात घ्या। त्यांना टीडीआर असेल काय असेल जो मोबदला शासकीय नियमाप्रमाणे देता येईल तो मोबदला द्या आणि तिथे तातडीने विकास करा। आपण बघा 15 वर्ष महापालिका स्थापन होऊन झाली, आजपर्यंत 56 आरक्षण ताब्यात घेण्यात आली आहेत, पैकी 24 वरती अवैध निर्माणाचा अंदाजे काम आहे, बाकी किती 8, 10, 15, 20, 25 डेव्हलप केली असतील। महापालिकेचं काम आहे हे महापालिका निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे करेल। आमचं जे काम आहे, आमचं जे कर्तव्य आहे, लोकांनी मतरूपी आम्हाला जे कर्ज दिलं आहे, जे आमच्यावरती लोकांनी विश्वास टाकलाय त्याची परतफेड करण्याचं काम आम्ही करतो। आम्ही लोकांचं जो विश्वास दिलाय तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करतो। आम्ही आमची कुठलीही जबाबदारी झटकत नाही। आमदार म्हणून जे आम्हाला अधिकार आहेत, जी आमची कर्तव्य आहेत, आमच्या बुद्धीने, आमच्या बुद्धीच्या क्षमतेवर आम्हाला सरकारचा जो निधी आणता येईल किंवा कायद्यामध्ये जो निधीसाठी जे प्रावधान आहे त्या प्रावधानाचा उपयोग करून विधानसभेचं अधिवेशन असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि निरनिराळी बोर्ड आहेत, निरनिराळी महामंडळ आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून वसई विरारचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प आहे। मी आमदार होऊन 11 महिने, आता 23 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल। या कालखंडामध्ये मी केलेला लोखाजोखा तुमच्यापर्यंत नजीकच्या काळामध्ये पोहोचेल। आमदार म्हणून मी माझ्या अल्पबुद्धीला, माझ्या क्षमतेचा जी असेल त्याचा जास्तीत जास्त वापर करून मी जे काय केलं असेल, 4 उड्डाणपुलासाठी जीएडीची परवानगी केव्हा आली याची तारीख
माझ्याकडे आहे. हॉस्पिटल 22 कोटीचं विनामूल्य जागा केव्हा नावावर झाली ह्याचं पत्रक आणि GR मध्येही त्याचं नाव माननीय आमदार राजन नाईक यांच्या मागणीवरून हेही आहे. हायवे पासून आतमध्ये रस्ते येणार ह्याचा पाठपुरावा मी करत असल्याचं पत्रही माझ्याकडे आहे. माननीय मुख्यमंत्र्याचा एंडोर्समेंट त्याच्यावरती आहे. आणि बाकी जो आम्ही निधी मागितला इथे बाजूला 100 एकर होल्डिंग पॉइंटची जागा आहे, अंदाजे 80-90 एकर, त्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी माननीय आमचे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे मागितला आहे आपत्ती व्यवस्थापनातून. कारण का तर इथे होल्डिंग पॉइंटचा विकास करायचा आहे. आम्हाला नुसतं डबकं नाही करायचं, तो होल्डिंग पॉइंट अशा प्रकारे करायचा आहे की आजूबाजूला चौपाटी असेल, झाडं लावलेली असतील आणि संध्याकाळचे माझे सिनियर सिटीजन असतील, माझे महिला बाल हे असतील ते तिथे खेळायला, बागडायला, फिरायला जातील. अशा प्रकारे आमची संकल्पना आहे आणि अशा प्रकारे आमचा प्रयत्न निश्चितपणे. कोणी काय म्हणावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. जनप्रतिनिधी म्हणून काय काम करतो हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. मला असा ठाम विश्वास आहे की वसई विरार नालासोपाराची जनता आमच्या दोन्ही आमदार असतील, तरेसाहेब असतील, तिसरे आमदार आणि आमच्या खासदाराच्या कामावरती समाधानी आहेत. आम्ही अधिक जोमाने प्रयत्न करू. सुना आपने, विधायक राजन नाईक ने साफ तौर पे कहा कि आने वाले समय में कई सारे भूमि पूजन और होने हैं. उन्होंने साफ तौर पे कहा कि 350 के करीब और नारियल फूटने का जो सिलसिला है वो आगे जारी रहेगा. कई सारे भूमि पूजन होना है. शहर में विकास कामों की नई चीजें देखने को मिल सकती है आम जनता को. अब देखना ये होगा कि वो विकास काम की जो नारियल फूटेंगे वो संपन्न भी कब होंगे.